दादा जिल्हा परिषद त्या वर्षी सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून आलेला एकमेव उमेदवार म्हणून राहुल भाई यांची त्या ठिकाणी ओळख आहे. पण जरा विधानसभेला तुम्ही कमी पडला. इथं टाळ्या वाजवायच्या आधी तिथं जरा शिक्के सगळ्यांना आणून बटणं दाबली असती तर त्या पद्धतीनं अरे होय मी मगाशी सांगितलं ना काय स्टॅम्पवर लिहून देऊ. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त राहुल भैयाच्या पाठीशी राहा. जिथं जिथं घड्याळाचे उमेदवार उभे केले जातील ते उमेदवार म्हणजे राहुल भैया आहे एवढंच लक्षात ठेवायचं. आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करायचं. आणि ह्या पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पण भूषवलेलं तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. कोल्हापूरवासियांनी बघितलंय. म्हणजे त्यांची आता जिल्हा परिषद झाली. इथलं सगळं झालंय. आता तिकडं विधिमंडळ तिथं वाट बघतंय. त्याच्यामुळं तुम्ही अरे थांब रे बाबा तू माझी लिंक तोडतोय. मग लिंक तुटली की माझा मूड गेला की मग तुझं काही खरं नाही. तर त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. 10 वर्षापासून राजीव जी सहकारी सूतगिरणी आपली दिंड नेरलीची आहे ती चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीनं काम केलं.